अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य किसन कथोरे साहेबांनी बारवीट धरणाच्या संदर्भामध्ये 3 स्पेसिफिक प्रश्न जे विचारलेले आहेत त्याच्यामध्ये व्याजाची रक्कम ही 3,51,00,000 रुपये ही मंजूर झालेली आहे। त्या 15 दिवसामध्ये ही रक्कम MIDC मार्फत वितरित करण्यात येईल। आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की जे प्रकल्प बाधित आहेत त्यांनी प्रत्यक्षामध्ये नोकरीसाठी जे अर्ज केले होते ते 1200 प्रकल्प बाधित जे आहेत ते 1204 आहेत। त्याच्यापैकी अर्ज केलेले 1136 आहेत। त्याच्यापैकी 10 लाखाची जी योजना होती ती 63 लोकांनी स्वीकारलेली आहे। आणि त्याच्यानंतर नोकरीला जे पात्र ठरलेत ते 578 आहेत। आणि अपात्र का ठरलेत तर विभक्त कुटुंब झाल्यामुळे एका कुटुंबाला एकच नोकरी या तत्वावर आपण नोकरी दिलेली आहे। आणि सन्मान्य सदस्यांनी जे 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले की टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2 हे देखील 203 लोक जी आहेत ते देखील MIDC बाकीच्या MMR रिजन मधल्या महानगरपालिकांना घ्यायला सांगणार आहे। आणि एक्स्ट्रा सेक्टरची जमीन देखील आम्ही भूसंपादित करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे देणार आहोत। अध्यक्ष महोदय, एक्स्ट्रा सेक्टर जमिनीमध्ये जमीन बाधित झालेली आहे याच्याबद्दल MIDC देखील सहमत आहे, परंतु हे ॲक्विएशन करायची काही प्रोसिजर आहे। ॲक्विएशन तातडीनं आम्ही सुरू करू। ॲक्विएशनला लागणारा जेवढा वेळ आहे तेवढाच MIDC घेईल आणि त्यांचे पैसे देईल।